परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरती गंगाखेड हे जनाबाईचं गाव. तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवलं. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नाम्याची दासी म्हणून घेत असत. जनाबाईंचे अभंग दूरवर लोकप्रिय झाले. त्यांची ख्याती कबीरांच्या कानी गेली. इतकी सुंदर अभंग रचणारी स्त्री आहे तरी कोण, या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईच्या भेटीसाठी आले. तिथे आल्यावरती त्यांना कळालं की त्या नामदेवांच्या घरी कामात आहेत. तिथे गेल्यावर त्यांना कळालं की त्या गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेल्या आहेत. तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले. तिथे नदीकाठावरती दोन स्त्रिया एकमेकींशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता. गोवऱ्या चोरल्याचा एकमेकींवरती त्या आरोप करत होत्या. कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारलं, इथे जनाबाई नावाची स्त्री कोण आहे? त्यांच्या प्रश्नानं दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली, ही काय, हीच की जनी चोरटी, माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते अन वर तोंड करून मला शहाणपण शिकवते. त्या बाईच्या त्या उद्गारांनी कबीरांना थोडासा धक्का बसला, कारण त्यांच्या मनात जनाईचं वेगळं चित्र उभं राहिलं होतं. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावरती विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचं भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहून दुसरीला विचारलं, तू जनी आहेस का? यावरती हातातल्या गोवऱ्या खाली टाकून ती बोलली, होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा? तिच्या या उत्तरानं आणि तिच्या वर्तवणुकीनं गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीमध्ये होते. मात्र दुसरी बाई कबीरांना म्हणाली, हे बघा, तुम्ही कोण आहेसा मला ठाव नाही, तर तुम्ही एक काम करा, आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या ह्यात आहेत. तुम्ही आमच्या गोवऱ्या निवडून वेचून द्या. तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा. आता गोवऱ्या सारख्याच दिसतात, शेणाच्या गोलाकार आकाराच्या. त्या गोवऱ्या कोणाची कुठली हे कसं ठरवणार? याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीरजी विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, त्यात काय इतका विचार करायचा, अगदी सोपं आहे. आता कबीरांची चकित झाले. यासारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यात कुठली गोवरी कोणाची हे कसे ओळखायचे? मात्र जनाई म्हणाली, हे सोपं आहे. कसं काय सोपं असू शकतं? किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे? हे ऐकण्याकरिता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावरती झळकली. कबीरांच्या चेहऱ्यावरती उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, अहो महाराज, हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोवऱ्या एकाच ठिकाणी करा. त्यातल्या प्रत्येक गोवरीला कान लावा. ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गोवरी माझी, आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची. जनाईच्या उत्तरानं कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा मात्र गोरामोरा झाला. कबीरजी पुढे झाले. त्यांनी त्या ढिगाऱ्यातून दोन गोवऱ्या उचलल्या. त्यांच्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. आपण इथे येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत, जिच्या विचारांमध्ये देव आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कबीरजींनी साऱ्या गोवऱ्यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या, तर बहुतेक गोवऱ्या या जनाबाईच्या होत्या. जनाबाईच्या गोवऱ्यांच्या ढिगाऱ्यावरती त्या बाईनं आपल्या काही गोवऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती. जनाईला ती खोटे ठरवत होती. गोवऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरजींच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह कायम होतं. जनाईनं त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, या गोवऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलं आहे का? एकदम सोपी गोष्ट आहे. मी त्या गोवऱ्या थापताना विठ्ठलाचं नाव घेते आणि माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोवऱ्यात सुद्धा असतो. कबीरजी चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले. मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या. एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना जरी सत्य असेल किंवा नसेल, ती जरी एखादी आख्यायिका असली तरी देखील याचा भावार्थ मात्र खूप श्रेष्ठ आणि चिरंतर असाच आहे. भक्ती कशी असावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासून असावी. ती सत्य असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.
त्या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून गेल्या होत्या की इतकी सेवा करत होत्या की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना त्यांच्या सेवेत सहाय्य करत असे. एका कथेत संत जनाबाईचे पालक तिला 5 वर्षाची असताना पंढरपूर येथील भगवान विठ्ठलांच्या मंदिरात घेऊन गेले. ती देवावरती इतकी मोहित झाली की तिने दरवाजे घट्ट धरले, जाण्यास नकार दिला आणि तिच्या पालकांना विनंती केली की तिला मंदिरात सोडून द्या, जेणेकरून ती तिचं जीवन भगवान विठ्ठलांना समर्पित करू शकेल. दुसऱ्या कथेत तिच्या वडिलांना स्वप्नात दैवी आज्ञा मिळाली की तिने मुलीला दामाशेठ संत नामदेवांचे वडील यांच्या घरी घेऊन जावे आणि तिथेच सोडावे. दुसऱ्या कथेत ती एक अनाथ आहे जी तिच्या भटकंती दरम्यान पंढरपूरला पोचते. दोन्ही परिस्थितीत ती संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करते, जिथे तिला तिचे उर्वरित आयुष्य सेवा करण्याचे भाग्य मिळाले होते. असे म्हटले जाते की भगवान विठ्ठल दररोज तिच्या घरी येऊन तिला घरकामात मदत करायचे. एकदा एका संताने भगवान विठ्ठलाच्या चेहऱ्यावरती थकवा जाणवला आणि त्यांना थकल्याचे कारण विचारले. भगवान विठ्ठलाने उत्तर दिले, मी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत जनाबाईच्या घरी काम केलं, घर झाडून स्वच्छ केलं, पाण्याचे हंडे भरले, वाहून नेले, कचरा गोळा केला, फेकला, कपडे आणि भांडी धुतली, तांदूळ फोडले, पीठ दळले, केसातील उवा काढल्या इत्यादी. त्यामुळे मी थकलो. जनाबाई त्यांच्या कामात मदत केल्यानंतर भगवान विठ्ठल कधी कधी त्यांच्या झोपडीत झोपायचे. एकदा सकाळी लवकर मंदिर उघडल्यावर त्यांना घाईघाईनं परत यावे लागले. घाईघाईत ते जनाबाईच्या घरी त्यांची शाल आणि हार विसरले. मंदिर उघडताच पुजाऱ्याला भगवंतांची शाल आणि दागिने गायब असल्याचे दिसले. त्यांना भगवंताच्या मूर्तीजवळ आणखी एक शाल दिसली, जी चोराची असावी असे गृहीत धरले. चौकशी केल्यानंतर त्यांना कळलं की ती शाल जनाबाईची आहे. त्यांनी ताबडतोब तक्रार दाखल केली आणि तिच्या घराची झडती घेतली, जिथे त्यांना हरवलेली शाल आणि हार तिच्या दळण्याच्या दगडाजवळ सापडला. तेव्हा तिला ताबडतोब अटक करण्यात आली आणि मंदिरातून चोरी केल्याबद्दल तिला मृत्यूदंड सुनावण्यात आला. घरकामात परमेश्वराच्या मदतीच्या तिच्या कहाण्या ऐकून सर्वजण हसले. नामदेवांच्या विनवण्यांकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. जेव्हा तिच्या फाशीची वेळ आली तेव्हा जनाबाईंनी शांतपणे तिचे भाग्य विठ्ठलाची इच्छा म्हणून स्वीकारले. तिच्या फाशीच्या वेळी भगवान विठ्ठलाचे नाव वाऱ्यावरती गुंजले आणि तिच्या शरीराभोवती फास आणि दोर फुलांच्या माळा बनले. लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांना त्या नम्र दासीचे महत्त्व कळले. एकदा भगवान विठ्ठल संत नामदेवांच्या घरी जेवणासाठी गेले. जेवण बनवणाऱ्या जनाबाईला प्रभूसोबत जेवण्याची आशा होती. तथापि दासी म्हणून ती कुटुंबात सामील होऊ शकली नाही आणि सर्वजण जेवण झाल्यावर उरलेले अन्न वाट पाहत होते. जेव्हा भगवान संत नामदेव आणि त्यांच्या कुटुंबासोबत जेवण करण्यासाठी बसतात तेव्हा त्यांना जनाबाईचे दुःख जाणवते. ते लगेचच नामदेवांना सांगतात, मी थकलो आहे आणि मला विश्रांतीची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी नंतर जेवण करेन. नंतर ते हळूहळू जनाबाईच्या झोपडीत जातात आणि अन्न मागतात. जनाबाई प्रभूला उरलेले अन्न देण्यास कचरते. प्रभू ते घेण्याचा आग्रह धरतात, ज्यामुळे जनाबाई प्रभूला स्वतःच्या हातांनी जेवू घालतात. तिची भक्ती इतकी होती की प्रभूने केवळ त्यांच्यासाठी वाढलेल्या भव्य जेवणापेक्षा तिचे उरलेले अन्न पसंत केले.